मी माधुरी घाडगे, माधुरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अशा प्रकारची छान अशी सोलकढी करून दाखवणार आहे आणि सोलकढीला रंग येण्यासाठी सोपी एक ट्रिक पण सांगणार आहे। तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पहा। थंडगार पित्तशामक सोलकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पहा। इथे मी 2 नारळ असे बघा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि 10-12 कोकम पाण्यामध्ये भिजत घातले आहे। 2 मिरच्या, 1 इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या आणि हा बीटचा तुकडा घेतलाय बघा बारीक तुकडे करून। बीटचा तुकडा का घेतलाय की आपल्या सोलकढीला खूप छान रंग येईल। आणि मीठ घेतलंय, साखर घेतली। आता आपण हे खोबरं, मिरची, आलं, लसूण आणि बीट मिक्सरमधनं वाटून घेऊया। खोबरं मी मिक्सरमध्ये घालते। आपल्याला 2 बॅचमध्ये वाटावं लागेल ना। थोडं आलं घालते, मिरची, लसूण पाकळ्या आणि बीट याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घेते। इथे बघा नारळ वाटून झालाय, त्याच्यामध्ये बीट घातल्यामुळे रंग बघा किती छान आलाय ना। आता मी हे गाळून घेते। थोडं थोडं 2 बॅच मध्ये गाळून घेते, तुम्हाला दाखवते ना। अशा प्रकारे त्याचा ज्यूस काढून एकदा मी या नारळाचं दूध काढून घेतलंय। आता पुन्हा याच्यामध्ये ग्लासभर पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घेते। दुसऱ्यांदा मी मिक्सरमधनं 1 ग्लास पाणी घातलं आणि वाटून घेतलंय। आता मी हे गाळून घेते एकदा परत। पहिल्यांदा घातलं ते दूध एकदम घट्ट निघालंय। आता मी हे थोडं थोडं आहे ना ते गाळून घेते। अशा प्रकारे सारं मिश्रण आहे ते मी मिक्सरमधनं गाळून घेते। 2 नारळाचं दूध बघा किती छान निघाले ना। आणि बीटमुळे याला रंगही सुरेख आला एकदम। आता ही कोकम मी पाण्यात भिजत ठेवली होती, मी कुस्करून घेतले, त्याच्यामध्ये मी गाळून घेते। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि साखर घातली, कारण आंबट आहे ना। 4 चमचे साखर घेतली आणि छान ढवळून घेते। रंग किती सुरेख आलाय सोलकढीला बघा। आपली सोलकढी सर्विंगसाठी तयार आहे। खूप छान झाली, मस्त। मी टेस्ट पण करून बघितली, अगदी मस्त झाली आहे। आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते। छान पित्तशामक सोलकढी तयार केली आहे बघा। रंग किती छान आलाय। मी यात थोडासा बीट घातल्यामुळे रंग किती सुरेख आला आणि चवही छान आली। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान सोलकढी करून प्या, खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।